आणि अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांचा चहापानाचा कार्यक्रम सुरू आहे। आपण थेट ही दृश्य पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि त्याचसोबत राज्याचं मंत्रिमंडळ या ठिकाणी उपस्थित आहे। आमदार अनेक उपस्थित आहेत। विधानसभा आणि विधान परिषदेचे आमदार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। हे चहापान झाल्यानंतर कॅबिनेट बैठकीनंतरचं हे चहापान आहे आणि चहापानानंतर सरकारची संयुक्त पत्रकार परिषद सुद्धा होईल। आणि या पत्रकार परिषदेमध्ये आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काय बोलतात हे पाहावं लागणार आहे। विरोधकांनी या चहापानावर बहिष्कार टाकलेला आहे आणि अनेक शंका, अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत। त्यामुळे अनेक मुद्द्यांवरनं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजणार हे नक्की। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच काँग्रेसनं सुद्धा रोहित पवार यांची रिओढत अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत शंका उपस्थित केलेली आहे। त्यामुळे अधिवेशनामध्ये हाही मोठा एक वादाचा मुद्दा ठरू शकतोय। अजित पवारांच्या मृत्यूनंतर अर्थ खातं देवेंद्र फडणवीसांकडे आलेलं आहे। त्यामुळे यंदा देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार आहेत। पहिल्यांदाच ते अर्थसंकल्प सादर करतील। या अधिवेशनामध्ये अनेक मुद्दे आहेत वादाचे, ज्यावरती विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करू शकतील। प्रत्येक वेळेला अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला हे सत्ताधारी आणि विरोधकांचं असं एकत्रित चहापान असतं। मात्र गेल्या अनेक वेळांप्रमाणे विरोधकांनी याही वेळेला चहापानावरती बहिष्कार टाकलेला आहे। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारचं चहापान आपण बघतोय। समस्त कॅबिनेट मंत्रिमंडळ या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर अनेक राजकीय पक्षातले अनेक नेते आपल्याला इथे दिसत आहेत। विधानसभा, विधान परिषदेचे आमदार आहेत।